नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश थांबायचं नाव घेत नाहीये। सप्टेंबर महिन्यात क्विंटलला 1.5 ते 2 हजारांना विकला जाणारा कांदा सध्या 300 ते 350 रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झालाय। साधारण मी एकरी 50,000 रुपये खर्च केलेला आहे, तर मला फक्त 25,000 रुपये होणार, म्हणजे मला जवळजवळ का 20,000 रुपये निसता घाटाचे। एवढी म्हणजे अक्षरशः 6 महिन्याची माझी मेहनत वाया गेलेली आणि नुसता हमालीवारी शेतकरी जागणारे, दुसरं काहीच होणार नाही त्याच्यावर। नाशिक जिल्हा आशियातला प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण आज जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्यानं निच्चांक गाठल्याचं चित्र आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव आहे 420 रुपये क्विंटल, सिन्नरमध्ये 350, येवल्यात 375, मालेगावात 360, लासलगावात 425, मनमाडमध्ये 390 आणि देवळ्यात 470 रुपये प्रति क्विंटल। गेल्या 4 दिवसात कांद्याच्या दरानं क्विंटलला 250 रुपयांची आपटी खाल्ली आहे। ऐन हंगामात कांदा दरानं ऐतिहासिक निच्चांक गाठलाय, त्यावर उतारा म्हणून सरकारनं 100 रुपये क्विंटल अनुदानही जाहीर केलं, पण त्यानंतरही कांदा विकणं शेतकऱ्यांना परवडत नाहीये। पणन मंत्री गेले होते दिल्लीला, त्यांनी दिल्लीत अजून अधिकचं अनुदान त्याच्यात मिळवलेलं आहे, त्याची घोषणा त्यांनी काल केली आहे। कमीत कमी आम्ही 500 ते 600 रुपये तरी द्यायला पाहिजे ना, तेवढं तरी द्यायला पाहिजे। नाही काही त्यांना जमत नाही, हमी भाव तरी त्यांनी ठराविक करून हमी भाव पण त्याचा विचार करायला पाहिजे। आणि हे 100 रुपये देत आहे म्हणजे त्यांनी बेकाऱ्यापेक्षा आमची एकदम हे कमी करून टाकली, त्यांनी इज्जत कमी करून टाकली। कांद्याच्या पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा रोष टाळण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी लिलावांकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे जिल्ह्यात कांदा उत्पादक रस्त्यावर उतरलेत। गुरुवारी नामपूरमध्ये कांदा फेक आंदोलन झालं, तर सटाणा, पिंपळगावसह अनेक गावात शेतकरी आक्रमक झाले आहेत। कांद्याचे उत्पादन दर वर्षाच्या तुलनेमध्ये जास्त आहे। दुसरी गोष्ट, इतर राज्यामध्ये जे देशावर म्हणजे एमपीपी मध्ये जे माल आहे यावर्षी उत्पादन जास्त आहे आणि तिथले बाजार भाव आजच्या मितीला जर बोललं तर 200 ते 500 रुपये क्विंटल प्रमाणे तिथं पण बाजार आहे। आपल्या इथून माल जाणार, त्याला जो एक्सपोर्ट जायचा खर्च येतोय ट्रान्सपोर्टिंगचा, त्याच्यामुळे मालाला डिमांड कमी होऊन गेलेली आहे। मालाची क्वालिटी पण यावर्षी पावसामुळे आणि हलकी क्वालिटी जास्त तयार झाली, म्हणून आज सगळ्या म्हणजे राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर भाव म्हटला तर 200 ते 500 रुपयेपर्यंत कांदे विकत आहे, पण ॲव्हरेज भाव 200 ते 250 रुपये सगळीकडे निघत आहे। कांद्याच्या घसरत्या दरांनी शेतकरी उद्विग्न झालाय। मातीमोल दरांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्वप्न आणि मेहनतीची माती झाली आहे। कांद्याची ही जी बिकट परिस्थिती झाली, याच्यात योग्य तो निर्णय झाला नाही तर निश्चितच नाशिक जिल्ह्यातला आणि उत्तर महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।